सर्वांचं करूयात आपण मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर प्रथमेश इथे ठरला मॅन ऑफ द मॅच आणि हा पुरस्कार देण्याकरता मी आमंत्रित करतोय सन्माननीय आदरणीय युवा नेतृत्व जुदांदुर्गी गावचं गिरीश दादा गोळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराला पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. प्रथमेश थाळके जो पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावावरती करतोय. धर्मवीर चषक 2025 मध्ये हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या नावावरती जातो. वेल प्लेड प्रथमेश, तुझं आणि तुझ्या संपूर्ण संघाचं खूप खूप अभिनंदन. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतर आपल्याला आवाज ऐकायला मिळेल त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना जुनांदुर्गी गावचे सुपुत्र, एक उत्कृष्ट समालोचक आणि ज्यांनी आपल्या समालोचनातून आपल्या गावाचं नाव ज्यांनी अगदी क्रिकेटच्या पटलावरती उंच पातळीवरती नेलं, समीर ठाकरे सर यांचा थँक्यू. स्पोर्ट्स वाहुली विपक्ष देवगाव टायगर. आपण दोन्ही संघांनी ही सूचना लक्षात घ्या. या सामन्यानंतर आपला सामना सुरू होईल, जो सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा असणार. मॅचला सुरुवात होताना आपण पाहतो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना बॅट्समन मयूर स्ट्रायकर एंडवरती आहे. पहिलाच बॉल समोर टाकलाय, खोदून काढलाय, हेलिकॉप्टर लँड केलाय. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. अगदी महेंद्रसिंग धोनी यांच्या स्टाईल मध्ये ठोकला पहिल्याच बॉल वरती षटकार. पहिल्याच बॉल वरती स्टँड इन डिलिव्हर पाहायला मिळाला. काय स्ट्रोक सजवला मयूरच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला आणि त्यावरती षटकार त्याने लगावलाय. षटकाराने टीमचा अकाउंट ओपन होतो. धाव संख्या 6 वरती षटकाराने सुरुवात करत असताना मयूर दुसऱ्या बाजूने नील आहे. जुनांदुर्गी संघ ताकदवार बलाढ्यशाही आणि त्यांच्या समोर तितकाच तगडा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. योगेश 11 आमनेबी भावेशच्या पहिल्याच बॉल वरती घणागती प्रहार आपण पाहिला, ज्यावरती 6 धावा आल्या. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाला. स्पर्धेचा पहिला गोड दिवस आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. यानंतर दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल, शुभारंभ होईल. राईट अंडर द विकेट षटकातला पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड केलाय. इनफिल्ड आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. थोडीशी वळण चेंडूला वेगळ्या दिशेने घेतले. 2 धावा अगदी वेगात कंप्लीट केला आणि तिसरी धाव अत्यंत उत्तम दर्जाने पूर्ण केली आहे. 3 धावा अंकित होत आहेत. 3 धावी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 3च्या साह्याने एकंदरीत
9 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही बॉल अगदी खोलवर टप्प्याचे होते आणि दोन्ही बॉल खूप चांगल्या पद्धतीने डिफेन्स केले, खोदून काढले अक्षरशः. फलंदाज मयूर आपली आक्रमकता दाखवतोय, आपला अनुभव तो दाखवतोय, आपला क्लास दाखवतोय. परंतु इथून चांगल्या लाईन लेंथने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज भावेशला. ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे टीम झून आंदुरकी संघाची. स्ट्रायकर एंडवरती लेफ्ट हँड बॅट्समन नील आलाय, त्याच्यासाठी बेनिफिट आहे कारण आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग थोडंसं जवळ आहे त्याच्याकरिता. मात्र त्या क्षेत्रामध्ये तो खेळण्याचा प्रयत्न करेल का, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील ठेवला गेला अगदी पाहिलं तर स्क्वेअर लेग मध्ये. आणि एक क्षेत्ररक्षक आपण काउ कॉर्नर मध्ये पाहतोय. पहिल्या आघाडीच्या 2 बॉलवरती 9 धावा जमा करण्यामध्ये यश संपादित केलं. हो, चांगला बॉल आहे, पिचिंग चांगली आहे. अगदी पाहिलं तर ऑन ड्राईव्ह करायचा होता, मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु चेंडूची वरची नजर होती ती हटवली गेली आणि हलकासा काटा बॉलनं बदलला. अर्थात थोडासा स्विंग पाहायला मिळाला आणि इथून मात्र अखेरकार गोलंदाज भावेश यशस्वी झाला. यावेळेला मात्र करारा प्रहार इंटू द गॅप, प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. अलॉंग दी कार्पेटच्या साह्यानं बॉल निघून गेला मिड ऑन मधून. 4 धावांसाठी आलाय चौकार. तेरा धावा धावफलकावरती दोन्ही एंडच्या फलंदाजांकडून आक्रमकता पाहायला मिळते. खर तर मयूरने चांगली सुरुवात केली आणि त्यानंतर नील देखील आपले रंग बदलतोय. फुलटॉस होता, अधिक फायदा उचलता आलेला नाहीये. सिलिंगांमध्ये थोडीशी डिस्पीड पाहायला मिळाली पहा आणि त्यानंतर बघता क्षणी 2 धावा पूर्ण केला. याकरिता तुमचं कॉल कॉम्बिनेशन योग्य असणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही डबल धाव घ्यायचे ना तर त्यावेळेला तुम्हाला सिंगल मध्ये एकमेकांना कॉलिंग करणं गरजेचं आहे आणि ती कॉलिंग योग्यरित्या पाहायला मिळाली. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 15 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण झाला. एक चांगली संयमी सुरुवात म्हणावी लागेल. कोणत्या प्रकारचा आतापर्यंत शॉर्ट सिलेक्शन खराब पद्धतीचा पाहायला मिळाला नाहीये. अंतिम बॉलवरती धावा किती येतील की डॉट बॉल येईल. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, अंतिम बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 15. यानंतरचा होणारा सामना असेल जय हनुमान स्पोर्ट्स वावली विपक्ष देवगाव टायगर या 2 संघादरम्यान दुसऱ्या फेरीतील सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी ही सूचना लक्षात घ्या. आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. हाफ इनिंग नंतर आपला सामन्याचा टॉस केला जाईल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय झून आंदुरकी संघ. कारण खरं तर पाहिजे तर मयूरने पहिल्या 2 बॉलवरती तब्बल 9 धावा जरूर घेतल्या, परंतु शेवटच्या 4 मध्ये फक्त त्याने 6 दिल्या आणि या मॅचला थोडा का वेळा परंतु आपल्या बाजूने घेऊन आला. पहिलं षटक हे खरं तर झून आंदुरकीच्या नावावरती राहिले जिथे 15 धावा आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल मंथन. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जय हनुमान स्पोर्ट्स झून आंदुरकी विपक्ष योगेश 11 आमने बी. मंथन आला षटक क्रमांक 2 मध्ये. स्ट्रायकर एंड वरती मयूर आहे. मयूरचा विचार केला तर मयूरने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केला आणि 9 धावांचं योगदान दिलंय. पॉवर हिटर आहे. खरं तर आता ती जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल. षटकातला पहिला बॉल इथून मार्गस्थ होत असताना दांडी गुल केली. फलंदाज त्रिफळाच्यातून क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. थेट एस्टांवरती बॉल आदळलाय आणि इथून मयूरची पहिली विकेट आली आहे 15 अंकावरती झून आंदुरकी संघाची.
बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती यश संपादित केले गोलंदाज मंथनने. चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळला, थेट इष्टांवरती जाऊन आदळला बॉल आणि त्यानंतर मयूरची महत्वपूर्ण विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना मिस्टर तुषार फलंदाजीसाठी या खेळाडूला देखील जाणलं जातं, परंतु या ठिकाणी त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण मयूरची विकेट आली नुकतीच. राईट मुहूर्त विकेटच्या षटकातला पुढचा बॉल मंथनचा. हो तिखट मारा यावेळेला पाहायला मिळाला, उसळी पाहायला मिळाली, गती पाहायला मिळाली आणि चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळला गेला. डॉट बॉल येतो सलगचा दुसरा बॉल, ज्यामध्ये एक विकेट देखील आली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 15 अंकावरती पहिला विकेट गमावला मयूरच्या रूपामध्ये टीम झूम आंदोरके संघाने. आता या जोडीला एक चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे, एकमेकांना साथ द्यावी लागेल. लय फुलटास होता अलॉंग दी कार्पेटनं, काही कॉर्नर मध्ये चुकी आहे. खरं तर बॉलला स्टॉप केलं गेलं अंतिम क्षणाला, परंतु इथून थोडस मिसफील पाहायला मिळालं आणि इथे रनआउटची संधी आणि फलंदाज बाद होईल. अर्थातच नील बाद होतो. एक महत्वपूर्ण विकेट गमावत असताना झूम आंदोरके संघ. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत असताना विशाल. रनआउटची विकेट आली आणि ज्या वेळेला रनआउटची विकेट येते त्यावेळेला फलंदाज निराश नाराज होत असतो. निराश पावलाने त्याला डगआउटला जावं लागलं. तिसरी धाव घेण्याचा मोह त्याला आवरला नाही, तर तिसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का हा एक प्रश्नचिन्ह आहे. कारण नीलचा विचार केला तर त्याला थांबणं खेळपट्टीवरती अत्यंत गरजेचं होतं. पॉवर हिटर फलंदाज धावा करू शकला असता. गोलंदाज सज्ज झाला षटकातला पुढचा बॉल घेऊन मंथन. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, अचूकता राखतोय. धावसंख्येचा फरक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती 17 आहेत. राईट आर्म वर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. या वेळेचा बॉल अगदी पाहिलं तर आणखी एक दर्जेदार बॉल हाताळला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी मंथनकडून राहिली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 15, परंतु या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त 2 आणि या मॅचला खरं तर पहिल्या डावामध्ये कलाटणी मारणारा खेळाडू कोणतर मंथन. राईट आर्म वर विकेट, शेवटचा अंतिम बॉल. हा बॉल देखील दर्जेदार आहे, परंतु नशिबाची साथ मिळेल कारण आपण पाहिलं तर यष्टीरक्षक आणि गलिरिझममध्ये बराच तफावत होती. शॉट थडव्यान आतमध्ये होता आणि त्याचाच फायदा होईल टीम झूम आंदोरकीला. 4 धावांसाठी लेग बाईकचा इशारा. कमांडीचे चार धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या एकंदरीत 15, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तर मात्र 6, परंतु 6 धावा खरं तर मंथनचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांनी पहिल्या षटकाची भरपाई या षटकामध्ये भरून काढली. असं वाटत होतं की मयूर आणि नील ही जोडी एक चांगल्या धावसंख्येपर्यंत आपल्या टीमला नेऊन ठेवेल, परंतु मंथनने कलाटणी दिली, पलटवार केला
आणि इथून मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज सागर गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. शेवटचा अंतिम षटक या डावातील. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. वावुली विपक्ष देवगाव अशी बॅच आपल्या भेटीला येईल. धावसंख्या 21. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आला. त्यानंतर 6 धावा. त्या देखील नशिबाच्या 4 धावा म्हणाव्या लागतील. लक फॅक्टर. सागर आला तिसऱ्या षटकासाठी. मात्र सागरची जबाबदारी खूप महत्वाची असणार आहे, कारण निर्णायक षटकामध्ये फलंदाज त्यांचे प्रयत्न करतात मोठे स्ट्रोक खेळण्याकरिता. पहिला बॉल सागरचा राहून त्या विकेटनं. यावेळेला मात्र शफल झाले होते. त्यानंतर अतिरिक्त धाव मिळेल. अपस्टमच्या बराचसा बाहेरचा बॉल आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 22. एक्स्ट्रा धावा खूप महत्वाच्या असतात. ज्या ज्या वेळेला तुमचा संघ 1-1, 2-2 धावांसाठी पराभूत होतो त्या वेळेला तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देणाऱ्या धावा त्या म्हणजे एक्स्ट्रा. 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल थोडासा स्क्वेअर पाहायला मिळाला सागरच्या माध्यमातून. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये. बॉलर बॅक ड्राइव्ह डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मात्र इथे देखील ती चुकी केली आहे गोलंदाजानं. आणि त्यानंतर सुखरूप आहे फलंदाज आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. ती सिंगल होती तिथे मात्र डबल मध्ये रूपांतर केलं. या दोन धावांनी टीमची धावसंख्या 24 अंकावरती. 30+ जाण्याचा प्रयत्न जरूर असेल टीम जुन अंतर्गत संघाचा. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मात्र 5 बॉल मध्ये चौकार षटकार येतील का की सिंगल डबल वरती मात्र भर दिला जाईल. या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. 24 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावांचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला समोरच्या बाजूने उडवण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उंची गाठली आहे. बॉल क्षेत्ररक्षक बॉल मुळे खाली आणि इथे मात्र चुकी होणार नाहीये. आणखी एक विकेट गमावला झून अंतर्गत टीम. फलंदाज बाद होईल विशाल. तुषार बाद होतो. जाऊयात मैदानाच्या दिशेने. इथून मात्र विकेट आली तुषारची. विकेट क्रमांक 3. आणि खरं तर आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निशांत टीमचे कर्णधार आहेत. खरं तर कर्णधाराची भूमिका खूप महत्वाची असते. कर्णधार म्हटलं तर टीमचा केंद्रबिंदू मानला जातो क्रिकेट या खेळामध्ये. मात्र त्याला ती भूमिका आता साकारावी लागेल, कारण एक बाजूने विकेट्स गमावल्या, दुसऱ्या बाजूने धावसंख्या देखील रोखली आहे. अशा कंडिशन्स मध्ये त्याला खेळ दाखवायचा. फुल टॉस. बैल मुझे मार. बिग 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 षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 30 धावा. खर तर फुलटॉस होता आणि फुलटोल केला त्याला. मेजवानी होती फलंदाज निशांत करिता टीमचा कर्णधार. खर तर एक कर्णधारची भूमिका त्यांनी जबरदस्त पद्धतीने पहिल्या बॉलवरती तरी बुजवल्या. त्यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर आउट ऑफ द पिच. नो बॉलचा इशारा झाला पंचांच्या माध्यमातून. खेळपट्टीच्या बाहेर बॉल हाताळला गेला आणि त्यानंतर येणारा बॉल हा फ्रीडचा. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 31 धावा फ्रीडची संधी निर्माण झाली. कॅप्टन निशांतला पुण्याचे एकदा. पुन्हा
पुन्हा एकदा ती चुकी केली आहे गोलंदाजानं. बॉलला पाठवलं सीमापरिषद पलीकडे 6 धावांसाठी. सलगचा दुसरा षटकार. भूमिका साकारताना फलंदाज निशांत, जी भूमिका 2003च्या वर्ल्ड कप मध्ये रिकी पॉन्टिंगने अंतिम फायनल मॅच मध्ये दाखवली होती. खर तर भारतीय संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना विश्वचषकावरती आपल्या ऑस्ट्रेलिया देशाचं नाव कोरलं आणि त्या सामन्यामध्ये पाहिलं तर रिकी पॉन्टिंग बरसला 153 धावांची खेळी साकारली आणि तिथून आपल्या देशाला त्याने विश्वचषक जिंकून दिला. मात्र निशांत देखील त्याच पद्धतीचा खेळ करतोय. एक बाजूने संघ अडचणीमध्ये होता, आघाडी जी पडी होती ती अगदी घसरली होती. अशा कंडिशन्स मध्ये तो आला बॅटिंगला आणि आल्या षटकारांची बरसात करतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न, इथून तर गॅप परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आणि तरी देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. चार धावी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 41 धावा. खरं तर या मॅच या षटकामध्ये धावांची लयलूट केली आहे. धावा येताना पाहायला मिळाल्या. आणखी एक बॅटच्या रडार मध्ये होता आणि त्याला पाठवलंय आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी ठोकलाय निशांतनं A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. वाहुली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर देवगाव टीम असे कर्णधार आपण देखील यायचं नाणेफेकीसाठी त्वरित या. तर 18 बॉल आणि विजयासाठी 48 धावांची आवश्यकता असेल ही सूचना आपण लक्षात घ्या. ऑमनी टीम सन्माननीय गिरीशदादा गोळे आमच्या समितीत उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना नाणेफेकी करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय आदरणीय भूषण दादा गोळे, माफ करा गिरीश दादा गोळे. हॅलो झून अंगुरकीचे स्पॉन्सर्ड बाय या ठिकाणी आपण पाहतोय गिरीश दादा आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कॉल करत आहोत. काटा हा कॉल दिलाय आणि मला देखील मान्यवरांना विनंती असेल दोन्ही टीमच्या संघटकांना शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती दाखल व्हायचं आहे. तर नाणेफेकी जिंकली जयमा स्पोर्ट्स वावली टीम. आपण सर्वप्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहात. पहिल्या मॅच मध्ये आपला दमदार खेळ राहिला. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना काय अनुभव आले? ग्राउंड तर खूप छान आहे आणि खेळायला मजा येते. दुसऱ्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल देवगाव टीमला? 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. तर टीम देवगाव संघ नाणेफेकी तुम्ही गमावली, नाणेफेकी जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? आम्ही देखील क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, परंतु आता बॅटिंग देखील आम्ही दमदारच करू. पहिल्या मॅच मध्ये जो खेळ तुमचा राहिला होता उत्तम दर्जाचा होता. खूप चांगली बॅटिंग तुमची राहिली होती आणि चांगल्या संघाला तुम्ही चाविंद्र मात दिली होती. ऍज अ कॅप्टन म्हणून या मॅच मध्ये टीमकडून काय अपेक्षा असतील? पुन्हा एकदा त्याच प्रकारे फलंदाजी करण्याचा आमच्या प्लेअरकडून माझी अपेक्षा आहे आणि ते करतील देखील. मैदानाच्या आतमध्ये खेळताना खेळपट्टी कशासाठी अनुकूल वाटते? गोलंदाजीसाठी की फलंदाजीसाठी? 60% आणि 40% गोलंदाजीसाठी. तर नक्कीच कर्णधार दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. टॉस बॉक्स रिपोर्ट फ्रॉम वाउली ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फट. गो टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. त्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल आपल्याला समीर ठाकरे सरांचा. थँक्यू सो मच.
काय झालं काय झालं काय झालं मला सांग ए झालं काय झालं काय झालं काय झालं दुपारच्या सत्रामध्ये धर्मवीर चषक 2025-26 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई गावदेवी स्पोर्ट वडवली आयोजित संजय वारगडे प्रेझेंट क्रिकेटचा महासंग्राम आपण आज वडवलीच्या ह्या क्रीडांगणावरती अनुभवत आहोत. स्पर्धेचा पहिला दिवस पहिल्या फेरीमधील आज शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. हनुमान स्पोर्ट झोन अंदुर्कीच्या विरोधात योगेश 11 आमने बी या दोन संघादरम्यान सुरू असलेली लढत. पहिल्या डावामध्ये चांगला खेळ बघायला मिळाला. एकंदरीत 47 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या आणि 48 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्याकरिता योगेश 11 आमने बी संघाला आता करावा लागणार आहे. चांगली बॅटिंग सुरुवातीला मयूर ज्यानं पहिल्याच बॉलवर षटकार मारत असताना अकाउंट ओपन केला. त्यानंतर निशानच्या बॅटमधून चांगल्या धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. एकूण 22 धावा त्यानं 4 बॉलमध्ये पूर्ण केल्या आणि त्याच खेळीच्या जोरावरती टीम जय हनुमान झोन अंदुर्की 47 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकलेला. मयूर म्हात्रे षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतोय. स्ट्रायकिंगला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल प्रशांत आणि त्याच्या सोबतीला अरविंद. मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लेग लान्स आणि बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. जबरदस्त सुरुवात. प्रयत्न फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू निघून गेला. मयूरच्या विरोधात चौकारानं सुरुवात केली प्रशांतनं. व्हेरी गुड स्टार्ट फॉर द टीम. आमने लाऊड अपील अँड फिंगर गोज अप. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का योगेश 11 आमने बी संघाला मोठा धक्का. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्याच्या नंतरचा पलटवार मयूर म्हात्रेचा तुम्हाला बघायला मिळाला. लेग बिफोरच्या साहाय्याने विकेट मिळाली. अनेक वर्षांपासून सातत्यानं विथ न्यू बॉल पॉवर प्लेचं षटक मयूर म्हात्रेला आपण टाकताना बघत आलोय आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये एक मोठी विकेट त्यानं प्राप्त केली. अर्ली ब्रेक थ्रू देत असताना नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर योगेश 11 आमने बी संघाचा खेळाडू भावेश एंटर होतोय. भावेशवर आता मोठी जबाबदारी असणार. नेहमीच विस्फोटक खेळासाठी जाणला जाणारा खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा आमने लोणार बेल्ट मध्ये आमने बी संघ खेळत असतो मोठमोठ्या मॅचेस मध्ये त्यांनी विजय मिळवला. परंतु इथे विकेटची संधी आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग. विजय पाटील डाऊन दी बॉल. आणखी एक फलंदाज बाद होतोय. लागणारा दुसरा धक्का योगेश 11 आमने बी संघाला. प्रयत्न पुन्हा अपील करण्यात आली आहे.
ग्रेट बॉलिंग, काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्रत्येकी बॉलवर विकेटची संधी निर्माण करतो. भेदक मारा सध्या पहिल्या ओव्हरमध्ये. बघा, ज्या वेळेला तुमच्याकडे टार्गेट मोठं असतं त्यावेळेला फलंदाजांवरती दबाव असतो आणि अशा कंडिशन्स मध्ये गोलंदाज त्या गोष्टीचा फायदा उचलतो. सध्या मयूरनं तेच केलंय. टार्गेट भरपूर मोठं चेस डाऊन करायचं टीम आमनेला आणि त्याचा आता फायदा उचलला. पुन्हा एकदा अपील, प्रत्येकी बॉलवर विकेटची अपील करण्यात आली आहे. पहिल्या बॉलवर मात्र चौकार आल्यानंतर इथे लेग बाईटचा इशारा, एकच धाव तिथे मिळाली आहे. विकी केने थोडेसे नाखुश असतील. ज्या प्रकारे सुरुवात राहिली होती आमने संघाची फर्स्ट ओव्हर नंतर सेकंड ओव्हर मध्ये काय कमबॅक पाहायला मिळाला होता मंथन चांगला वाटतं, परंतु त्यानंतर सागर भरपूर महागडा ठरला आणि त्या ओव्हर मध्ये एकूण भरपूर सारे रन्स त्यानं खर्च केले आणि तिथूनच दबाव योगेश 11 आमने बी संघावरती तुम्हाला बघायला मिळाला. स्ट्राइक एंडला बॅटर अरविंद कुमार या नावाने देखील या खेळाला ओळखलं जातं आणि जरूर त्याच्या बॅट मधून आपण अनेक मोठमोठ्या इनिंग्स आजवर बघितलेल्या आहेत. तो स्ट्राइक एंडला यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी होती परंतु तिथे एक धाव मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एंड ऑफ दी पॉवर प्ले टीमची टोटल तुम्हाला बघायला मिळते 6 धावा, 6 रन फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. इकॉनॉमिकल गोलंदाजी मयूर म्हात्रेची तुम्हाला बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट. उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्याकरिता 42 धावांची अजूनही गरज आहे. यानंतरचा जो सामना होणार आहे त्याची नाणेफेकी संपन्न झाली. जय हनुमान वाहुली आणि त्यांच्या विरोधात देवगाव असा सामना तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. त्यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात धोंडा वडवली असा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला स्पीड अप करा जय हनुमान जुनांदुर्की, भरपूर जास्त वेळ घेऊ नका. बऱ्याचशा मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. सेकंड ओव्हर मध्ये ललितला इन्व्हाइट केलंय. 12 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. तुफानी खेळ आता साकारावा लागणार आहे. 21 सरासरीने धावा जोडाव्या लागणार आहे त्या सामना जिंकण्याकरिता. लेफ्टी बॅटरसाठी थोडासा ऍडव्हान्टेज या मैदानावर जरूर पाहायला मिळाला. मैदान त्या दिशेनं थोडंसं आपण पाहिलं तर स्लोप आहे आणि तिथे लवकर बाउंड्री लाईन क्लिअर होताना आपण बघितले. लॉंग ऑनला बॉल येतोय परंतु अरविंदला त्याचा फायदा आतापर्यंत घेता आलेला नाहीये. एकच धाव आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 7 धावा. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा असतं तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतो आणि सध्या 30 धावपळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेगला ललित पाटीलला तुम्ही बघता. शॉर्ट थर्ड मॅन करण पाटील. फील्ड प्लेसमेंट लॉंग ऑन मिड विकेट डीप मध्ये स्क्वेअर लेग. लॉंग लेग लेग फिल्डर. लॉंग ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये कव्हर पॉइंट. ओ इट्स नो बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा आला. मला वाटतं ओव्हरस्टेप तिथे केलेला आहे. येस, अधिक वेगाने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये वेगवान गोलंदाजांच्या आयुष्यामध्ये या गोष्टी येत असतात आणि इथे अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. ओव्हरस्टेपिंगचा नो केला आणि एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी आता जोडली जाणार. या 2 धावांनी स्कोर पुढे गेलेल्या धावफलकावरती 9 धावा. फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना संधी आलेली आहे. आता पुन्हा एकदा जरूर संधी चालून आलेली आहे. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा आमने बी संघ मॅच मध्ये पलटवार. फ्रीटचा बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला पुन्हा स्कोर ऑफ द विकेट. फक्त एकच धाव. सिंगल न स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला आणि आता दबाव भरपूर मोठ्या प्रमाणात वाढत असताना योगेश 11 आमने ब संघावरती. राकेशनं आल्याला रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. राकेश पहिल्या स्पर्धेमध्ये चमकला होता परंतु आता या महत्वाच्या सामन्यामध्ये राकेश स्ट्रगल करतोय.
10 रन्स, 10 ऑन बोर्ड, 38 स्टील रिमेनिंग. 38 धावा आणखी आता बनवायच्या, त्यामधून आता 1 धाव कमी होईल. अतिरिक्त धाव तिथे मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे जाताना 11 वरती. 3-3 षटकांच्या मॅचेस. खरं म्हणजे आज 12 संघांचा पूल आपल्याला कंप्लीट करायचा होता आणि त्याच्यामुळे 3-3 षटकांच्या मॅचेस आपल्याला बघायला मिळाल्या. यावेळेला मोठा फटका इथे खेळायचा होता, लॉफ करायचं होतं. मॅचची टॉप एज लागली आहे. एकच धाव तिथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स. धावबाची संधी त्या ठिकाणी होती. कॉलिंग मध्ये अभाव पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी कॉलिंग मध्ये कमतरता बघायला मिळाली. परंतु इथे एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. हळूहळू तो दबाव वाढत चालला. या जोडीवरती भरपूर काही निर्भर आहे, परंतु ह्या जोडीनं आतापर्यंत अपेक्षित खेळ आमने ब संघासाठी साकारलेला नाहीये. ज्या खेळासाठी या दोन्ही फलंदाजांना ओळखलं जातं तो खेळ मात्र त्यांना साकारता आला नाहीये. ललितपूरचा बॉल कटर होता, चांगला कटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल, डॉट बॉल. अशा प्रकारची गोलंदाजी डेफिनेटली आता आत्मविश्वास खेळाडूचा वाढवत असताना आणि जरूर बॅटिंग करणाऱ्या साईडचा आता विचार केला तर या मॅच मध्ये आता भरपूर कठीण समीकरण त्यांच्या समोर. पुन्हा कटर पाहायला मिळाला. अफलातून गोलंदाजी. प्रत्येकी गोलंदाजाने या ठिकाणी नवनवीन एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला. बघा, ज्या वेळेला भरपूर जास्त धावा वाचवण्यासाठी असतात त्यावेळेला अधिक आत्मविश्वासाने गोलंदाज गोलंदाजी करतो आणि तो आत्मविश्वास झळकला मागच्या दोन्ही बॉलवर. 12 धावा स्कोर कार्डवरती. 36 धावांची गरज आहे. 6 षटकार मारावे लागतील. आणखी एक कटर पाहायला मिळाला, आणखी एक निर्धाव चेंडू आणि आता सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आलेला आहे. शेवटचे 6 बॉल, 36 धावांची गरज आमने बी संघाला. धावांची आवश्यकता असेल. शेवटचे 6 बॉल सामना जिंकण्याकरिता लास्ट ओव्हर मध्ये 6च्या 6 चेंडूंना बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारावं लागेल. राकेश हा कारनामा करणार का? क्षमता त्याच्याकडे भरपूर आहे, परंतु रेअरली असे दृश्य टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलेत की 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम एखाद्या खेळाडूने केलेला आहे. आपल्या कारिवली क्रिकेट संघाकडून खेळत असताना मागच्या 10 ते 12 वर्षांपूर्वी तो कारनामा त्याने केला होता. चेस डाऊन करत असताना निशांत अंतिम षटक. फुलर लेन स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू डॉट आणि आता 5 चेंडू 36 ची गरज. प्रतीक पाटील आपल्या सोबत आहेत. त्यांनी देखील त्याच्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले. अनेक खेळाडू आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अजय पाटील बरोडी 10 चेंडूंमध्ये 10 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावी. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. आणखी एक चांगला बॉल. बॅटिंग देखील निशांतची खूप चांगली तुम्हाला बघायला मिळाली. 22 धावा त्याने शेवटच्या 4 बॉल मध्ये बनवल्या आणि आता गोलंदाजी करण्यासाठी कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. 4 बॉल, शेवटचे 4 बॉल शिल्लक. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. राकेश स्ट्रगल करतोय. पुन्हा कटर पाहायला मिळाला. व्हेरी गुड बॉलिंग. राकेश सारखा इन्फॉर्म बॅटर स्ट्रगल करतो सातत्यानं. गेम प्लॅन मध्ये थोडंसं आता आपण नक्की म्हणूया की बदली करण्यात आला. सुरुवातीला टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये 22 रन्स खर्च केला, परंतु मंथननं पलटवार जरूर केला होता. रिव्हर्सचा प्रयत्न केला. यावेळेला परफेक्ट मिडल. बॉल थर्डमॅनच्या दिशेने येतोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलेला नाही. आय थिंक बॅनर आड होता असं वाटलं की बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला बॉल. शेवटचे 2 बॉल शिल्लक. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक. त्यानंतर लगेचच बघा टीम वाहुली फिल्डिंग साठी सज्ज राहायचं आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अरविंद समोर थोडासा खाली राहणारा बॉल होता. आणखी एक निर्धाव. एकतर्फी हा सामना तुम्हाला बघायला मिळाला आणि फार मोठ्या फरकानं विजयाकडे अग्रेसर होताना जय हनुमान जो नांदुरकी संघ.
शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती हा देखील चेंडू डॉट आणि याचबरोबर फार मोठ्या फरकानं तब्बल 34 धावांनी विजय या ठिकाणी मिळवला. तो जय हनुमान झू नांदुर्गी संघानं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉईज अँड हार्ड लेग टीम. योगेश 11 आमने बी.